उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड प्यायची इच्छा सगळ्यांनाच होते. तर आज आपण या उन्हाळ्यात पिण्यासाठी रोजच प्यावंसं वाटेल असं आणि शरीर थंड ठेवणारं फक्त 5 ते 10 मिनिटात बनणारं चटपटीत असं आंबट गोड काकडीचं सरबत बनवतोय. करायला खूप सोपं आहे, खूप कमी साहित्यामध्ये बनवलेलं आहे. गॅस न पेटवता अगदी खूप कमी वेळेमध्ये तुम्ही हे शरीराला थंड ठेवणारं गारेगार असं काकडीचं सरबत बनवून पिऊ शकता. लिंबू सरबत तर नेहमीच पित असतो, पण या पद्धतीने तुम्ही कधी हे काकडीचं थंडगार सरबत पिलं नसेल तर एकदा नक्की करून बघा. चला तर सुरुवात करूयात. तर काकडीचं सरबत बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे सब्जाच्या बिया भिजत घालणार आहोत. लहान 2 चमचे मी सब्जाच्या बिया घेतलेत. पाणी घालूया आणि आपली पुढची तयारी होईपर्यंत हे चांगले भिजून होतील. सब्जाच्या बिया शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं. शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, लोह, मिनरल्स आहेत. शिवाय यामुळे आपलं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं आणि शरीरसुद्धा थंड राहतं. यासाठी याचा वापर नक्की करा. आता इथे मी एक काकडी घेतलेली आहे. काकडी सुरुवातीला धुवून घ्यायची चांगली आणि दोन्ही बाजूचा देठ याचा कापून टाकायचा. यानंतर तो टोकाकडचा भाग आहे ना, तो थोडासा चावून खाऊन बघायचा. कधी आपण काकडी घेऊन येतो, पण आपण ती चेक करत नाही, तर ती कडू निघते कधी. यासाठीच आपल्याला थोडासा खाऊन बघायचा आहे त्याचा पुढचा भाग आणि काकडी कडू नसेल तरच त्याचा वापर करायचा आहे. आता ही काकडी कडू नाही आहे. आता याचं वरचं साल आहे ना, ते सगळं काढून टाकायचं. या पद्धतीने सुरुवातीलाच धुवून घ्यायची, नंतर आपल्याला धुवायची अजिबात गरज नाही. तर काकडीचं साल हे मी असं काढून घेतलं आहे. मी 1 काकडीचा ज्यूस बनवते. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता, पण या एका काकडीपासून 3 ते 4 ग्लास ज्यूस बनवून तयार होतात. यानंतर मधून काकडी कापायची आहे आणि अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहिजे तर काकडी किसून सुद्धा घेऊ शकता, पण अशा फोडी केल्या तरी सुद्धा चालतील. आपण या मिक्सरमध्ये बारीक करून घेणारच आहोत. सगळी काकडी हे बघा मी कापून घेतलेली आहे. यानंतर घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि सगळी कापून घेतलेली काकडी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. यानंतर आता या काकडीच्या ज्यूसला मस्त थंडावा अजून देण्यासाठी इथे मी 15 ते 20 पुदिन्याची पानं घेतलेली आहे. पुदिन्यामध्ये सुद्धा मेंथॉल असल्यामुळे पोटाला थंडावा देण्याचं काम करतं, तर पुदिन्याचा वापर सुद्धा नक्की करा. 1 चमचा जिरं आणि 1 मोठा चमचा गूळ घातलेला आहे. यानंतर घालूया 1 लिंबाचा रस. गूळ आणि लिंबाचा रस घातल्यामुळे हे सरबत आहे ना, ते मस्त आंबट गोड लागतं. आता थोडीशी अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर घातली आहे, यामुळे चव चांगली येते. 1 मोठा चमचा चाट मसाला आणि 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे. यानंतर पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. चाट मसाल्याचा वापर सुद्धा नक्की करा, खूपच छान फ्लेवर येतो. हे बघा एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मस्त असं हिरवगार काकडीचं सरबत तयार झालेलं आहे. आता हे थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे मी यामध्ये पाणीसुद्धा घालणार आहे. तर मी इथे 2 ग्लास पाणी घालते. गरजेनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे. एकदम जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही, थोडंसं पातळच ठेवायचं. यानंतर आपण ज्या सब्जा बिया घातल्या होत्या भिजत, तुम्ही पाहू शकता मस्त अशा भिजलेल्या आहेत. मिक्स करून घ्यायच्या आहे आणि त्यासुद्धा यामध्येच घालायच्या आहेत. आता मिक्स करून घेऊया. मस्त असं थंडगार गारेगार असं आपलं काकडीचं सरबत तयार झालेलं आहे. यामध्ये गूळ घातलाय, चाट मसाला घातलाय, शिवाय लिंबाचा रस घातलाय, त्यामुळे हे प्यायला सुद्धा खूप छान लागतं. आता इथे मी बर्फाचे क्यूब्स घालते. तुम्हाला जर थंड नको हवं असेल, बर्फ नको हवं असेल, नाही घातला तरी सुद्धा चालेल. तुम्ही हे सरबत आहे हे बर्फ वापर न करता सुद्धा असंच पिऊ शकता. मस्त शरीराला थंडावा देणारं गारेगार असं काकडीचं सरबत तयार झालेलं आहे. लिंबाचं सरबत तर आपण बऱ्याच वेळा बनवतच असतो, पण बाहेरून आल्यानंतर अगदी फक्त 5 ते 10 मिनिटात बनणारं असं हे रोज प्यावंसं वाटणारं गारेगार आणि थंडगार शरीराला थंड ठेवणारं असं हे काकडीचं सरबत तुम्ही मंडळी कधी बनवलं नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आपण यामध्ये जे सगळे पदार्थ घातले ते सगळे पदार्थ शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं. खूपच पौष्टिक आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. जरा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. लवकरच भेटूया एक वेगळ्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.